आणि आता एक महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पॉवर ब्लॉक दरम्यान ओव्हरहेड लाईनमध्ये बिघाड झालेला आहे। टिटवाळा खडवली स्टेशन दरम्यानची ही घटना आहे। त्यामुळे कसाऱ्याहून सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। 2 तासांच्या खोळंब्यानंतर लोकल सुरू झालेली आहे। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित गडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमित, मध्य रेल्वेची वाहतूक सकाळच्या सत्रामध्ये विस्कळीत झालेली आहे। पॉवर ब्लॉक दरम्यान ओव्हरहेड लाईनमध्ये बिघाड झालाय। सध्या काय परिस्थिती आहे? लाईन सुरू झालेली आहे का? प्राची, सध्याची परिस्थिती अशी आहे की आता रेल्वे लाईन सुरळीत झालेली आहे। पहिली ट्रेन कसाऱ्याकडून निघालेली आहे। कसारा ते कल्याण या दरम्यान 2 नव्या मार्गिकांचं काम चालू आहे। त्यासाठी एक क्रेन बोलवण्यात आली होती। ही क्रेन अडकल्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला होता। सुरुवातीला सांगण्यात आलं की ओव्हरहेड लाईन मध्ये बिघाड झाला, मात्र त्यानंतर स्टेशन मास्तरांकडून सांगण्यात आलं की क्रेन अडकल्यामुळे ती काढण्यासाठी दुसरी क्रेन बोलवण्यात आली। पॉवर ब्लॉकच्या दरम्यान हा सगळा घोळ झाला होता। मात्र याचा फटका रेल्वेच्या वाहतुकीला बसला। तब्बल 2 तास रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती। मात्र सध्या ही वाहतूक सुरळीत झाली असून रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते। मात्र यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या तसंच कसाऱ्याकडून मुंबई सीएसटी कडे येणाऱ्या सगळ्या गाड्या रखडल्या होत्या। 2 तास या गाड्या रखडल्यात। त्यामुळे आता हळूहळू या गाड्या पूर्वपदावर येण्याचं काम सुरू आहे। नक्कीच अमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।